देशात सर्वोच्च न्यायालय मोठं की इंडस्ट्रियल न्यायालय मोठं म्हणजेच औद्योगिक न्यायालय मोठं? तुम्हाला प्रश्न विचारतो आणि तुमचं साधं सोपं उत्तर राहणार की तो सुप्रीम कोर्ट मोठा. परंतु या देशाची शोकांतिका अशी आहे, अशी लॉबीची शोकांतिका अशी आहे की हे लोक इंडस्ट्रियल कोर्टाला मोठं मानतात. मी भंडारा या ठिकाणी आहो, भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सध्या उभे आहो आणि नेहमी या 24 कामगाराचे विषय NMC न्यूजने मोठ्या प्रमाणात उचलला, वेळोवेळी उचलला आणि त्यांची आवाज, या गरीब लोकांची आवाज उभं करण्याचं, समोर आणण्याचा प्रयत्न आम्ही NMC न्यूजच्या माध्यमातून केलं आणि म्हणून की काय आज त्यांचा लढा यशस्वी होताना पाहायला मिळतो. आणि तेवढाच प्रखरतेने हे जो विषय आहे, हा 24 कामगारांचा विषय आहे, हा प्रखरतेने मांडण्याचा हा एक प्रयत्नसुद्धा आमच्या होतो. सर, तुम्ही सांगा की आज या ठिकाणी तुम्ही आले, पुन्हा एकदा जमा झाले, सगळे काम धाम सगळं सोडसाड करून तुम्ही सगळे लोक 500-500 हजार रुपये खर्च करून गावातून आले आणि सगळं कलेक्टरकडे आले. नेमकं काय विषय होतं? कारण आम्ही जो हिअरिंग बघितलं तर सुप्रीम कोर्ट ते म्हणतात की सुप्रीम कोर्ट त्यांच्याकडे लिस्ट आहे. थोडी पार्श्वभूमी तुम्हाला सांगतो की वैनगंगा साखर कारखाना देवाळा या ठिकाणी 650 कामगार कामाला होते. तांत्रिक कारणामुळे तो कारखाना बंद पडला, साखर कारखाना बंद पडला, त्याचे पगार देऊ शकले नाही आणि म्हणून हे सुप्रीम कोर्टापर्यंत गेले की आणि सांगितलं की आमचे पगार आम्हाला द्या. म्हणून की काय त्यांनी 14 करोडची जी अमाऊंट आहे ती यांना देण्याचं एक आदेश दिला सुप्रीम कोर्टाने. त्या सर्वांमध्ये 650 कामगारांमध्ये या सर्वांचे नाव होते. परंतु हा निर्णय देत असताना इंडस्ट्रियल कोर्टाच्या माध्यमातून दिलं पाहिजे असंही त्यांनी निर्देश दिले आणि त्या ठिकाणी इंडस्ट्रियल कोर्ट औद्योगिक न्यायालय भंडारातून एक लिस्ट कलेक्टर ऑफिसला देण्यात आली. त्यामध्ये मोठा घोळ त्या ठिकाणी झाला आणि 650 कामगारांमध्ये 24 कामगारांचे नाव जाणीवपूर्वक सुटण्यात आले आणि त्याच म्हणून काय जी निधी जो आहे यांना मिळाला नाही. आणि कलेक्टर ऑफिस म्हणते, जिल्हाधिकारी कुंभेजकर साहेब असे म्हणतात की सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे मी काम करू. पण आम्ही त्यांना असं विचारलं की सुप्रीम कोर्टामध्ये 650 कामगारांचं नाव असताना तुम्ही यांचंसुद्धा त्या ठिकाणी नावं त्यांनासुद्धा मिळायला पाहिजे. पण जेव्हा निधी देण्याची वेळ आली आणि जेव्हा पैसे खिशातून खर्च करण्याची म्हणजे देण्याची वेळ आली कोषागार विभागातून, त्यांनी सांगितलं की इंडस्ट्रियल कोर्ट जो आहे त्यांनी जी लिस्ट पाठवली आहे त्याच्यामध्ये त्यांचे नाव नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की 650 कामगारांच्या सुप्रीम कोर्टाने जेव्हा निर्देश दिलेला आहे तो निर्देशांचं पालन न करता जेव्हा वाटपाची जी वेळ आली तेव्हा इंडस्ट्रियल कोर्ट तुम्हाला दिसतो. हा कुठला आयुक्त आहेत, हा कुठला कलेक्टर ऑफिसचा निर्णय आहे? या सर्वावर तमाम शेतकरी जे आहे, गरीब शेतकरी आवाज उचलला, कामगारांनी आवाज उचलला. त्याच्यामध्ये काही शेतकरी आहेत, आता सध्या जे कामगार म्हणून मजुरी करत आहेत त्या सर्वांनी आवाज उचलला आणि आता बुचकड्यात आलेले आहेत. कलेक्टर साहेब कन्फ्यूज झाले आहेत की नेमकं करायचं काय, सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन करायचं की इंडस्ट्रियल कोर्टाचं पालन करायचं. आणि 31 डिसेंबरपर्यंत त्यांना पैसेसुद्धा द्यायचे आहेत. पण आता हा सगळ्यात मोठा घोळ महाराष्ट्राच्या प्रशासनामध्ये, स्पेशली न्यायालयीन कामकाजामुळे मोठा घोळ सध्या या ठिकाणी आला. आणि म्हणून आम्ही तुम्हाला नेहमी ही बाजू, नेहमी शेतकऱ्यांची बाजू, कामगारांची बाजू उचलण्याचा प्रयत्न करतो. नेमकं आज तुम्ही आले, आम्ही तुमच्यासोबत आलो. हा विषय आम्हाला वाढवायचा आहे, या कामगारांना न्याय द्यायचा आहे. आम्ही NMC न्यूज तुमच्यासोबत खंबीरपणे उभा आहे. नेमकं काय झालं, काय सांगा आजच्या दिवशी? आम्ही एक 10 दिवसापूर्वी कलेक्टर साहेबांना एक निवेदन दिलं होतं की जी लिस्टप्रमाणे वाटप होऊन राहिलं आहे यांच्या कामगारांच्या पेमेंटचा, ती लिस्ट बरोबर नाही आहे. तुम्ही एक्झिबिशन 45 म्हणजे जी कामगार वैनगंगा साखर कारखान्याने तयार केलेली होती तिथल्या कामगारांची, त्याच्याप्रमाणे हा डिस्ट्रीब्युशन व्हायला पाहिजे होता, पैशांचा वाटप व्हायला पाहिजे होता. पण ते कुठे ना कुठे कोर्टाने त्यांना जी लिस्ट पाठवली आहे ती युनियननी तयार केलेली लिस्ट आहे आणि एक्झिबिशन 45 ही ॲथेंटिक लिस्ट आहे ज्याच्यावरनं सगळ्या लोकांचे पेमेंट ठरले होते की ती कोणाचं शिल्लक देणं आहे म्हणून. पण ते लक्षात न घेता कलेक्टर साहेबांनी परत जो वाटप चालू केलेला आहे तो न्यायालयाने पाठवला, इंडस्ट्रियल कोर्टाने पाठवलेल्या लिस्टप्रमाणेच चालू केलेला आहे. ॲक्च्युली ती लिस्ट जी आहे ती युनियननी तयार केलेली आहे. आमचं वारंवार हेच म्हणणं आहे की तुम्ही एक्झिबिशन 45 जो 8/8/2011 ऑर्डर झाला होता त्याच्यामध्ये लिहिलं होतं की त्या 45 प्रमाणेच वाटप व्हायला हवा, 13,91,00,000 आजही आमचं हेच म्हणणं आहे. आदेश सुप्रीम कोर्टाचाही आदेश आहे त्याच्यावरती आणि त्याच्यात इंडस्ट्रियल फ्रॉम ग्राउंड टू अप 1 पर्यंत तो म्हणजे सुप्रीम कोर्टापर्यंत सगळ्यांचं तेच म्हणणं होतं की एक्झिबिशन 45 प्रमाणे वाटप व्हायला पाहिजे. पण आता घोळ असा झालेला आहे की इंडस्ट्रियल कोर्टाने जी लिस्ट पाठवली ती एक्झिबिशन 45 प्रमाणे नसून ती एक युनियननी तयार केलेली लिस्ट आहे. त्याच्यामुळे तो वाटप जो कोणता होईल आहे तो चुकीचाच होणार आहे, कारण यांना न्याय मिळणारच त्याच्याप्रमाणे. म्हणून आम्ही त्यांना वारंवार कलेक्टर साहेबांना ती गोष्ट निदर्शनास आणून दिली. त्यांनी पण म्हटलं की आम्ही आता ही सगळी गोष्ट आम्ही सुप्रीम कोर्टातून लिगल पद्धतीने आम्ही आमचं ओपिनियन मागवतो वरून. तर सरांना आम्ही तेच म्हटलं की जर तुम्ही ओपिनियन मागत असाल
तर तुम्ही त्याच्या आधी इंडस्ट्रियल कोर्टातनं एक्झिबिशन 45 तर मागवा ॲटलिस्ट, म्हणजे तुमचं व्हेरिफिकेशन होऊन जाईल की खरोखर या लोकांच्या त्याच्यात नावं आहेत की नाही. कारण आम्ही वारंवार गेलो असताना आम्हालासुद्धा ती लिस्ट आज पावे तो मिळालेली नाही. आम्ही त्यांना ऑथेंटिक पद्धतीने सर्टिफाईड कॉपी मागितली, जवळजवळ 10 दिवस होऊन गेले आहेत, पण त्यांनी आम्हाला उडवडीची उत्तर दिली. इव्हन कलेक्टर ऑफिसमधल्या कर्मचाऱ्यांनीसुद्धा त्यांना जेव्हा हे केलं तर त्यांनी त्यांना पैसे भरायला लावले आणि त्यांना पण कुठे ना कुठे लेट करण्याचा प्रयत्न केला एक्झिबिशन 45 देण्यासाठी इंडस्ट्रियल कोर्टाने. तर आता असं वाटतंय मला सांगा की आता या कामगारांना जे सुप्रीम कोर्टामध्ये 650 मध्ये या सर्व कामगारांचे नाव आहेत, बरोबर? बिलकुल Right? बरोबर, बिलकुल. मग जेव्हा 650 कामगार या सर्वांचे नाव आहेत तर त्या हिशोबाने निधीचे वाटप होत नाहीये, बरोबर? बिलकुल बरोबर. आता मला सांगा की जर या पद्धतीने जर कलेक्टर ऑफिस जर वागत असेल, जिल्हाधिकारी साहेब वागत असेल आणि सर्वांना जे या लोकांना सोडून जर पैशाचे वाटप होत असेल तर हा न्यायालयीन अवमानता नाही का सुप्रीम कोर्टाची? 100% हा न्यायालयाचा अपमानच आहे. कारण एक्झिबिशन 45 प्रमाणे सुप्रीम कोर्टाने माननीय सुप्रीम कोर्टाने आदेश दिले होते की एक्झिबिशन 45 प्रमाणे या 672 कामगारांना सर्वांना वाटप व्हायला हवा होता. पण नेमकं या 31 लोकांना वगळून त्याचा वाटप झालेला आहे. म्हणजे हा कुठे ना कुठे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट ठरतो आहे. पण आम्हाला त्या रस्त्याने न जाता आम्हाला फक्त एवढीच इच्छा आहे की हे 24 कामगार आहेत, फार हलाखीचे दिवस काढतात आहे. त्याच्यामुळे एवढा मोठा लढा देण्यापेक्षा साध्या भाषेमध्ये यांना जर ती अमाऊंट मिळाली केन प्रकारे कोणत्याही प्रकारे, फक्त आमचं असंच म्हणणं आहे की लिगल तुम्ही तपासा, इलिगल कोणतंच कार्य करू नका. लिगल पद्धतीने जर यांचे नावं असतील तरच यांना वाटप करा, अन्यथा देऊ नका. आमचं भविष्यात कोर्ट ऑफ कंटेम्प्टची कारवाई होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. 100% जर कुठे ना कुठे यांच्यासोबत जर न्याय नाही झाला तर या लोकांना त्यासाठी तयार करावं लागेल की त्यांची मानसिकता तयार करावं लागेल. कारण त्यांनी पहिले जलसमाधीचा विचार केला होता, त्यांना आपण त्या मानसिकतेतनं थोडं वर काढलं. कारण की शेवटी मरण हा काही विषय नसतो, ते जलसमाधी असो किंवा अजून कोणता मार्ग असो, शेवटी आपल्या हक्कासाठी स्वतःलाच लढावं लागतं. आणि आज आमचा कोर्टाला हेच सांगणं होतं की तुम्ही प्रशासन आहात, न्याय करा, तुम्ही प्रत्येक गोष्ट बाजू मांडा. आम्ही त्यांना एक गोष्ट वारंवार 10 वेळा समजून पद्धतशीर सांगितली, पण त्यांचे एकच रिया आहे की आता त्यांनाही वाटप करायचं आहे. कारण 31 डिसेंबरपर्यंत वाटप करायचा होता, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होऊ नये म्हणून त्यांनाही कुठेतरी ते बुचकाळ्यात वाटल्यासारखं असेल म्हणून त्यांनी काहीतरी सुरुवात करून दिलेली आहे, जेणेकरून कोर्टाचंही अवमानना झाली नाही पाहिजे. तेही बरोबर आहे त्यांच्या पद्धतीने. पण आमचंही असं म्हणणं आहे की आमचं त्या बाकीच्या कामगारांना वाटपासाठी आमचा विरोध नाही आहे. आमचं एवढंच म्हणणं आहे की याही कामगारांचा विषय करायला पाहिजे. कारण या कामगारांना पहिल्या दिवसापासून 1ही रुपया मिळालेला नाही, त्या लोकांना तरी 6-6, 7-7 लाख रुपये मिळालेले आहेत. त्याच्यामुळे आता या कामगारांनी करावं तरी काय नेमकं? म्हणजे आता कुठल्या देवस्थानावर बरं यांच्या हक्काचा पैसा आहे असंही नाही की कुठल्या निवेदन कुठल्या अनुदान मागत आहे, काय मागत आहे, हा काही विषयच नाही आहे. नक्की म्हणजे प्रशासनाने न्याय करत असताना दोन्ही बाजू समजून घेणं आवश्यक आहे आणि मधातला मार्ग काढणं आवश्यक आहे. परंतु भंडारा कलेक्टर मात्र सुप्रीम कोर्टाची निर्देशालय पालन न करता इंडस्ट्रियल कोर्टाला एक टॉप प्रायोरिटी ठेवून हा सगळं निधी होत आहे आणि म्हणून त्यातच मोठा घोळ झाला आहे. आणि या लोकांना न्यायापासून वंचित ठेवण्याचे काम सध्या भंडारामध्ये होत आहे. आणि हे सगळे जे कामगार आहे, 24 कामगारांचे विषय आहे, त्यांना 1 रुपयाही साधा मिळाला नाही. माझी विनंती आहे जिल्हाधिकारी साहेबांना की किमान या लोकांकडे बघून एक मध्यस्थी मार्ग काढावा. सुप्रीम कोर्टामध्ये जे 650 लोकांचे जे निधी वाटपाचे निर्देश दिले आहेत त्याच्या तंतोतंत पालन करावं. त्यांचे नाव असेल तर त्यांना द्यावं, नाव जर नसेल तर त्यांना देऊ नये, हे स्पष्ट यांचेही मत असले तरी जिल्हाधिकारी साहेब कुठल्याही पद्धतीनं अशा प्रकारचे नियोजन न आखता एकतर्फी निर्णय घेताना पाहायला मिळत आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या या प्रशासनामध्ये किती घोळ आहेत आणि किती चुका आहेत आणि किती खोलवर सगळं रुजलेलं हे आहे, विचार आहे, हे आपल्याला बघायला मिळेल. कॅमेरामॅन निलेश गुल्लानेसह कृष्णा मस्के, NMC न्यूज.